बघूयात पुढची बातमी। सरकारकडून 108 या क्रमांकावर मिळणाऱ्या इमर्जन्सी ॲम्ब्युलन्सच्या पायलट्सनं संपाचा इशारा दिलाय। महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेनं हा इशारा दिलाय। वेळेमध्ये पगार, पीएफ, विमा कवच, हँडग्लोव्ज तसंच हॉस्पिटलमध्ये बसण्यास जागा आणि मदत निधी अशा विविध मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत। याबाबतचं पत्र त्यांनी त्यांची बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनी तसंच मुख्यमंत्री, कामगार मंत्री, आरोग्य मंत्री यांना दिलंय। एका महिन्याच्या कालावधीत म्हणजे 11 जुलैपर्यंत या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही काम बंद आंदोलन करू, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेनं दिली आहे। दरम्यान या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमची रिपोर्टर सोनाली शिंदे हिनं। 108 क्रमांकांची इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स सेवा सरकारने सुरू केली। याचं हे तिसरं वर्ष आहे। याबद्दलच्या अनेक गोष्टी आहेत किंवा इमर्जन्सीच्या बद्दल कशी 108 ने मदत केली याबद्दलच्या स्टोरीज आहेत त्या आपण पेपरमध्ये किंवा माध्यमांमध्ये ऐकल्या असतील किंवा पाहिल्या असतील। पण ही सर्व्हिस देणारे जे लोक आहेत ते आता संपावर जाण्याच्या तयारीमध्ये आहे। काय त्यांची मागणी आहे, काय मागण्या आहेत, काय म्हणणं आहे? पहिलं तर कंपनीने आम्हाला चांगल्या प्रकारच्या सुविधा जसं बसण्या उठण्याची सोय झाली, पाण्याची व्यवस्था झाली किंवा रुग्णांना जेव्हा शिफ्ट करताना हँडग्लोव्ज असतील अशा चांगल्या प्रतीच्या आणि उत्तम दर्जाच्या उपकरणं द्यावीत आम्हाला। दुसरी गोष्ट ही कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असून आमचा अजून 2 वर्षात पीएफ कापला गेलेला नाही आहे। दुसरं आमच्यासाठी कुठलीही कामगार विमा योजना केलेली नाही आहे। थोडक्यात विमा कवच झालं किंवा एखाद्या वेळी आम्ही कॉलवरती असताना ॲक्सिडेंट झाला तर आम्हाला कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही आहे। तिसरी गोष्ट अशी झाली की पगार हा वेळेवर होत नाही आजपर्यंत। 17 तारीख, 18 तारीख, 19 तारीख काही पायलट आमचे असे की भाड्याने राहतात, तर अशा वेळी त्या लोकांनी काय करावं? 30 दिवसाची कंपनीला अल्टिमेटम दिले, लेटर वगैरे कंपनीला पाठवले। 30 दिवसामध्ये जर कंपनीनं आमचा काही विचार केला नाही तर येणाऱ्या 30 दिवसाच्या नंतर आम्ही संप चालू करू। आमची इमर्जन्सी सेवेत आता मी 2 वर्षापासून काम करत आहे। तर आम्हाला आमच्याबरोबर एक डॉक्टर असतो आणि मी स्वतः पायलट आहे आणि आम्हाला अटेंडन्ससुद्धा दिलेला नाही आहे। आम्ही रात्री, अपरात्री किंवा दुपारची वेळ असेल गाडी हॉस्पिटलच्या आवारात उभी करतो, पेशंट स्वतः आम्हाला काढावा लागतो, स्ट्रेचर घेऊन वर जावं लागतं। तेव्हा गाडी इथे उभी असताना हॉस्पिटलच्या आवारात आम्हाला तिकडचे हॉस्पिटलचे कर्मचारी देखील आम्हाला मदत करत नाही या गोष्टीसाठी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला जे आयडेंटिटी कार्ड दिलं आहे त्याच्यामध्ये इमर्जन्सी असिस्टंट हे आम्हाला तिथे पद दिलं आहे, चालक हे पद दिलेलं नाही। आणि बाकीच्या आपत्कालीन सेवा आहेत, इमर्जन्सी सेवा आहेत, त्यांना आपले सरकार चांगल्या पद्धतीने एक लक्ष देत आहे, पण आमच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट सागर खाडेसह सोनाली शिंदे, महाराष्ट्र वन।